इतकं चातुर्य गोष्टी ठेवायची आता आठ मोठा धंदा बंद आम्हाला कोणी यूज केलं आपण एकमेक राहिले जाऊन यायचे मग काय आता काय ग्रामीण भाषा ही लगेच म्हणजे घरे लावली आता काय करावं भाषा आहे खेड्यापाड्याच्या काय करावं आता मी काय ये शिक्षण म्हणू नाही मला काय चेष्टा होतं जन्म नाही म्हणून मला शुद्ध येणं चांगली भाषा मी खेड्यापाड्यातला कष्ट करणाऱ्या शेतकरी अस्सल मराठ्यांची आवडत पैदाशी माझी मी आपल्या इमानदारीला करतो इमानदारीला बोलतो हाते करतो पोट ते म्हणजे ते मॅनेज करून व्हायना नाही पाहिजे मला पदर पैसे तो काय म्हणतो म्हणून मराठ्याचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांनी डाव केलाच ना 5,000 बसतो बाकीचे ते म्हणजे की बसा तिथं जवळच राहू दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारीबारीन एक दिवस विषयाला जो काय फरक पडला आपला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मीडिया समोर बोलायचा विषय नाही 7-8 टप्पे आपण केलेले ते आंदोलनाचे यावेळेस कारण जिंकायचंय म्हणून तर दिला मागच्या जबाळ महाराष्ट्रातल्या मुंबईत आलाच म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला झोपटलं फिरलं महाराष्ट्रात फिरून देतात नाही मावल्या करोडो मराठी रस्त्यावर पण शांत देत त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपलेच आहेत त्यांना आपण वाटत असं आपल्या पोराचं कल्याण म्हणून मग काय करते तेव्हा झट्ट त्याला बोर्ड लागत असेल मनातले मनात आपल्या पोराचं कल्याण व्हायला कारण त्याच्यातच पैसे लागत शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचा पोरगण पोरगी होईल कशावर त्यासाठी हारासायला लागतं हे त्यालाही मनात पटतंय ते गाड्या लावतोय पण मागून हे बी गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरिबासाठी ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून समजतोय तो मी बोललेलो आपण इतका संयम धरा किती होत केलं तरी उचकायचं नाही आडमुटपणा करायचा नाही आपल्या अर्ध्या पुढे गेले ना म्हणत हा गेले आम्ही आहे दिले ते अर्ध्या